लावण्या आणि ध्रुव कसा असतो कृष्ण दाखव. वा 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 क्या बात आहे. आणि हे आपले त्रिकूट सागर टाकळकर, समीर भोसले आणि विजय शेडगे सहपत्नीक. विजय शेडगे तुम्हाला कसं वाटतंय आज काय आजच्या दिवसाचं महत्त्व. आज 15 वर्ष मी तुमच्या शाळेमध्ये आलो होतो BPM स्कूलमध्ये. माझा मुलगा होता स्टेज शो अतिशय सुंदर स्टेज शो वापरला. मला अतिशय पुढं आलं, खूप खुश झालं. आणि आज आमचा पाहुण्या स्पेशल आलेलं आहे. आज आमचा जो प्रमुख पाहुणे आहे आज त्याच्या शाळेमध्ये जाऊन वगैरे बोलला आहे. त्यामुळे आमचं वेगळं ट्रीट आहे. आज पूर्ण दिवस आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. ये फंस गया, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस. पण या दुःखामागचं या हसण्यामागचं दुःख तुम्ही पाहिलं. आज तो माझ्या पार्टीमध्ये आहे त्यामुळे मी आज हसण्यात काय नाही. आज दुसरा माझा मित्र जो आहे कॅमेरा दुःखी आहे. कॅमेरा शांत बसलाय, ओरडत नाही आणि मी आहे कारण आज माझ्या पार्टीमध्ये आहे. आज विजय जरा जास्तच खुश दिसतो असं वाटत नाही का. म्हणजे तो सागरलाही बोलू देत नाही एवढा आनंद झाला त्याला. नाही तो आता खुश होऊन दे त्याला. समीर भोसले तुम्हाला कसं फील होतं. आम्ही चाललो आता. आम्ही पहिली गोष्ट आता निघालेलो आहोत ललित आणि रुपलकरी. त्यांचा सर्वात आवडता भाऊ आणि अंधेरीला आम्ही त्याच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे तर तिकडे आम्ही सगळे एकत्रित जात आहोत, मजा करणार आहोत. आणि आत्ता आम्ही आस्वाद घ्यायला आलेलो आहोत. आमचा जवळचं खूप जवळचं मनाचं हॉटेल झुणका भाकर केंद्र. तिथे आम्ही आता मस्त भाकऱ्या आणि गरम अशी मेजवानी जेवणार आहोत. बावड्या आलेल्या आहेत पुण्यावरनं नेहमीप्रमाणे आनंदी आनंदकडे इकडे तिकडे सगळीकडे. तेव्हा झुणका भाकर केंद्र नक्की या, मजा घ्या. घरगुती जेवण आणि स्पेशल सगळं काही नॉनव्हेज व्हेज का मला आयुष्य खूप आहे. आणि या मालकीनबाई आहेत झुणका भाकर केंद्राच्या. कसं वाटतंय काकू तुम्हाला. मस्त वाटतं तुम्ही आला म्हणून एकदम आनंदित झाले. छान छान. वा जेवणानंतर पदार्थ खात असतो पण हे आपल्यासाठी स्पेशल आहेत. येस. तेव्हा आपण आता काम करूयात सगळ्यांना प्रत्येक मला एक हा एक मला जो वाटतं हा नाचणीचा आहे, हा मेथीचा आहे, हा कुठला आहे आणि असे तुम्हाला हे वेगळे पदार्थ वेगवेगळ्या टाईपचे लाडू कुठे. फक्त लक्षात ठेवा आतापर्यंत तुम्ही दोघं जण कमीत कमी 10 वेळा झाले असाल. एखादी तुम्हाला मिळालेलं नाही तर लक्षात ठेवा की हे मिळण्यामागचा जो सोर्स जो आहे आणि पार्सल घेऊन गेलो. आपण आता सगळे टेस्ट करत आहोत. ठीक आहे. हो हो मी म्हणजे मॅडम हे घ्या. हां ठीक आहे. खाऊन बघा आणि टेस्ट सांगा कशी आहे. नॉर्मली टिक्काचे लाडू तुम्हाला माहिती आहे. अरे पिंकी काय दोघंही कुठे चाललात. म्हणजे आम्हाला कळलंय की तुम्ही आज अंधेरीला चालला. स्पेशल काय अंधेरीला. अरे वा 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 किती वा छान. घ्या बरं. आमचा मित्र आज जाम खुश आहे. हां हां आज पार्टी आहे त्याच्याकडून आम्हाला हां झुणका भाकर केंद्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट आम्ही आता रुपलकरीकडे जातोय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. आणि सर्वात म्हणजे दुसरी काय तिसरी गोष्ट चौथी गोष्ट ज्यांना आपण कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतात असे आपले भाई केळशीला गेलेले आहेत. खूप मिस करतोय भाई, खूप मिस करतो भाई. दरवेळी असं होतं एक तर ताई नाही तर बाई दोघं जण एकत्र आम्हाला कधी भेटतच नाही. राईट. बाई आम्ही तुम्हाला खरंच खूप मिस करतोय. आणि भावड्या आलाय. मी तुम्हाला भेटायला पुण्यावरून आलो. पुण्यावर नाही आलाय आणि पण आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहे तुम्हाला. राईट येस संध्याकाळी. आणि मजा करूया, भजनं करूया, आरत्या करूया आणि ललितच्या आणि रुपलच्या घरी गाजूया सत्यनारायणची पूजा. आपण यांना ओळखत का. साताऱ्याची क्वीन आणि साताऱ्याचे राजे गादीवरचे दोन्ही हकदार नवरा बायको एकमेकांशी फोनवर बोलतात आहेत. किती दुरावा आहे या दोघांमध्ये हे लगेच तिथं कळतंय. या मालकीनबाईंनी बनवलेले हे मेथीचे लाडू हे फक्त कॅमेऱ्यामध्ये बघण्यापुरतीच आहेत कारण खूप महाग असतात. त्यामुळे आपल्याला तसे काही लगेच खायला मिळणार नाही. अतिशय उत्कृष्ट असे लाडू नेहमी त्या बनवत असतात. तुम्ही काउंटरवर बघू शकता खूप प्रकारचे लाडू त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांच्या हाताला खरंच खूप चव आहे. तुम्ही नक्की
झुणका केंद्र सेक्टर 20 ऐरोली नक्की भेट द्या. आणि आम्ही आता खूप एक्सायटेड आहोत दुपार आणि ललितकडे जायला. आज संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा आहे आणि आज आम्ही भजन आरती खूप मजा करणार आहोत तिकडे जाऊन. भरपूर दिवसानंतर आम्ही परत पुन्हा एकदा गेट टुगेदर आहे. सो कीप इन टच. प्रियंकाला काय बोलायचं आहे का? साताऱ्याच्या राणीसाहेब तुमचं काही साधारण छान वाटतं आज तुमचा कार्यक्रम छान झाला. आणि पुन्हा एकदा तर आम्ही आता झुणका भाकर केंद्रामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आजचा मेनू काय आहे. गरमागरम भरलेलं वांगं, हा ठेचा तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर गरमागरम पिठलं आलेलं आहे, दाल तडका, त्याच्यानंतर भेंड्याची भाजी आणि पनीर मसाला आणि त्यासोबत गरमागरम भाकऱ्या मटर त्यामुळे पनीर. आम्ही आता ह्याच्यावरती मस्तपणे ताव म्हणणार आहोत. सो स्टे ट्यून. आनंद घ्या, आस्वाद घ्या, मजा घ्या. आणि भाकऱ्याची स्पेशालिटी सांग. ह्या कुठल्या मशीनमध्ये बनवलेल्या भाकऱ्या नाही आहे. कुठल्याही प्रकारे मशीनमध्ये बनवल्या जात नाहीत भाकऱ्या. इथे तुम्हाला तांदळाची, ज्वारीची, नाचणीची सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या इथे तुम्हाला बघायला मिळतील, खायला मिळतील. आणि गरमागरम आता मी ह्यात सर्व करणार आहे. आणि जी स्पेशालिटी ही आहे की आहे ना, या सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत. मशीनचा कुठेच वापर केला जात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की मशीनचा वापर केला की त्याच्या पापुत्र्या निघतात आणि त्या भाकऱ्या Correct. चविष्ट लागत नाहीत. या हाताने बनवलेल्या आहेत. तर मी नेहमी सांगत असतो की झुणका भाकर केंद्र ही घरगुती चव. तर घरगुती चव का? तर ही स्पेशालिटी. एकदा या, टेस्ट घ्या आणि रोज रोज या. थोडं पुण्यावरनं आलायस काय? बोल बाबा, काय आता ताव मारतोयस म्हणजे दरवेळी अरे सकाळ झाली हां आणि ताईनं खाता पिता फक्त एक ग्लास छोटंसं दूध घेतलं हां आणि निघालो. निघताना तुमच्याकडनं कळालं की आज आपलं जेवण जे आहे ते आपलं झुणका भाकरी केंद्रामध्ये आहे. बरोबर. तर रस्त्यामध्ये मी काय खायला घेतलंच नाही. परफेक्ट राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरनं कळतं की एक छोटंसं युनिट असलेलं आपलं झुणका भाकर केंद्र जे होतं त्या 2 गाळ्यांमध्ये कसं प्रशस्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना आणि कष्टांना यश आहेच आहे, हाताला चव पण आहेच आहे. तो देवाच्या नावानं सांग बरं, हो. अन्नदाता सुखी भव. वेळ न दवडता आता आम्ही मस्त ताव मारणार आहोत. भेटूया थोड्याच वेळानंतर. सो आम्ही आता चाललो आहे अंधेरीच्या दिशेने. तुम्ही बघू शकता मुंबई आणि ट्रॅफिक हे समीकरण तर तुम्हाला माहीतच असेल. हा आपला विजा ते आहे ताई, प्रियंका. ताईने आता खूप छानपैकी, ताई आज काय, आज कृष्ण जन्म आहे तर तू आज काय काय बनवलंयस? आंबोळी, काळ्या वाटाण्याचं सांबार आणि शेवगाची भाजी. आणि नुसतं बनवलं नाही आहे तर ती तिथे पूर्ण त्यांच्या बिल्डिंगमध्ये शेजाऱ्यांना सगळ्यांना वाटून प्रसाद देऊन सगळं करून आलेली आहे. त्याच्यानंतर पाठीमागे आमचे कृष्ण राधा बसलेले आहेत, लावण्य आणि ध्रुव. इकडे सागर, नानासाहेब टाकळकर हे सध्या रेस्ट करता आहेत. ॲक्च्युली मी खूप खुश आहे. आज माझ्या जन्माचा उत्सव सगळेजण साजरा करत आहात. कृष्ण जन्म मला कॉलेजमध्ये कृष्ण म्हणायचे. हो का नाही? हो अरे किती जण हो का? हो असं पण हो. अरे आता तर मजेला सुरुवात आहे. पेट पूजा करून आम्ही निघालो आहोत आणि आता तिकडे जाऊन सत्यनारायणची पूजा, प्रसाद, भजनं, आरत्या, भरपूर काही गोष्टी बघायच्या आहेत, बघणार आहोत. आणि आता सध्या तरी ट्रॅफिकचा आनंद घेतोय. ट्रॅफिक एवढं नाही आहे पण मजा येते. अशीच मजा करत राहणार. काय बोलतो विजय? मजा करत राहणार ना? गणपती बाप्पा. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही ललितच्या घरी आलेलो आहोत आणि आतमध्ये सत्यनारायणाची पूजा चालू आहे.
थोड्याच वेळात आता आपण पूजा झाल्यानंतर आरती आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तर तुम्ही सगळेजण आमच्यासोबत राहणारच आहात. नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळधारा मनमोहन तू कावरी राधा मी ब्रिजबाला प्रेम रसाची ओढ जीवाला ओ कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळधारा मनमोहन तू कृष्ण कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे कृष्ण 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 नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळधारा मनमोहन तू कृष्ण कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण 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 मीरा तुझी होईन मी श्याम तुझी दासी प्रीती अशी भक्ती अशी लाभली ही आज मधुमासी रे तूच मुकुंदा माधव माझा मुग्ध मनाचा श्री हरी राजा लोचने माझ्या असा राहसी तू नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळधारा मनमोहन तू कावरी राधा मी ब्रिजबाला प्रेम रसाची ओढ जीवाला कृष्ण कन्हैया अशी लाविसी तू नंद किशोरा राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 हरे
कृष्ण वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा विद्यासे जिथे लक्ष्मी वसे तिथे देसी तू जना अखंड सुख संपदा मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे हे शारदे हे शारदे आयुष्य एक ओवीर साल साकारती नवरस जे आनंददायी चाले प्रवास तेजोमयी अंतर हे लाखात एक ऐसे विशेष नंदनवन जणू घर अवघे नाही दिशात कीर्ती उदंड कर जोडुनी यशही युहे वाढताना पुण्य राशी घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे इथे बसूया ना एक जण इथे हेड ऑफ द फॅमिली मेथी आतमध्येच घालू. नमस्कार नमस्कार अन्नदाता सुखी बाबा. आज दुर्ग शर्करा योग म्हणजे आज सत्यनारायणाची पूजा आहे श्रावणातील आणि आज अष्टमी आहे आणि अष्टमीच्या दिवशी आपण ललित आणि रुपलकडे आहोत आणि बघू शकताय ही मेजवानी आहे आणि या मेजवानीवरती आपण सगळेजण ताव मारणार आहोत. तर कसं मजा येते धमाल वाटते. शंभर जेवण अप्रतिम जेवण बनवलेलं आहे आणि हे काहीतरी मला वेगळं वाटतं याच्यामध्ये तोंडलीची भाजी असावी कदाचित आणि हे बघा तरी मला सगळ्यात मोठं फेवरेट आहे ज्याच्यात मी प्रचंड ताव मारणार आहे 3-4 वाटली तरी मी पोटभर खाणार आहे पिणार आहे. सो थँक्यू रुपल आणि ललित. आणि अशीच मजा करा आनंद आणि आनंद वाटा आनंद वाटा. आपका इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि पण तो आग्रह म्हणजे तुमच्यासाठी प्रेम होतं ते. प्रेम होतं ते. हेच आता त्या प्रेमाची परतफेड आता आम्ही करतो. अत्याचार चाललंय अत्याचार. घेऊन मिळाले लोक समोरच आहे आता आम्ही इथे संपली की परत अभी मजा आएगा ना भिड़ो. संपली की परत आमरसचा बदला आम्ही खीर करणार आहोत. खीर नाही करणार. बघूया खीर दाखव रे किती आहे. हा खीर त्याचं नाद करू नका तो खरंच
खाली एवढ्या 10 वाट्या पण खाऊ शकतो तो. हम आमरस का बदला खीर से लेंगे. वाट्या घेऊन सगळे बाहेर पळत अन्ना किस चीज का बदला ये पुणे गए थे उसका क्या पूना का बदला है. पुणे का बदला आमरस का बदला है. अरे वो वाटी खत्म तो होने दो आप भर क्यों अरे खीर को बदला, गिर को बदला खीर को बदला तुम. ये अमृत का बदला नहीं, ये खीर को ही बदला तुम. खीर अच्छा नहीं, वो किसने बनाया है खीर? अरे धोखे लाया बोलता है खीर को. अयो आपा, ये हमरे को तुम ऐसा जबरदस्ती कैसे खिलाते हैं तुम खीर को? गाडी चालवायची रात्री झोपायला येईल. हो ना. आज जाणार की राहणार आहे? नाही जायचं. अरे सकाळी पलवली ना. काय घे ना. काय घ्या. नको नको छान आहे. एवढी झाले संपू दे आधी. काय तुम्ही नहीं आमरस खिलाओगे तो खीर देंगे लेकिन कश्मीर मांगोगे तो चीर देंगे वाह 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 भारत माता की जय इनकलाब इनकलाब याला वाटी भर खीर द्या होय महाराजा. हे विशिष्ट करून कोकणातलं गाणं आहे आपण ते घेऊया भजन फक्त मला याच्यासाठी तुमच्या खूप सारी साथ लागणार आहे होय महाराजा. हे जरा हा. जरा आवाज द्या महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण अहो महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण या हो कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण माझ्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण माझ्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण माझ्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण असा कोकणच्या चालीरीती पाण्या गावा सभेतली अशी परंपरा चालीरीती लहरीची त्याला पसंती महाराष्ट्राची शान आहे हो महाराष्ट्राची शान आहे असे हे कोकण हो असे माझे कोकण
माथ्यावर घेऊन लिटूच्या बाजारी मुंबईच्या किनारी चल जाऊ बाजारी Thank you.
रस्ता इतका सुंदर आहे की वाटतं प्रवास कधी संपूच नाही. तर खरंच तुमचंही जीवन खूप सुंदर आहे. इथे निराशा नाही, अपेक्षा नाही, द्वेष नाही की कसली स्पर्धा नाही. या प्रवासाचा शेवट मात्र ठाऊक नाही, किंबहुना त्याची परवाही नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत फक्त जगत राहायचं. मरण म्हणजे काही शेवट नसतो. आठवणींचा सुगंध नेहमी दरवळतो.